नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। पत्रकारांना कथित धमकी प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध। मुदखेड पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन, कारवाईची मागणी। दिव्य भारत बीएसएम न्यूज मुदखेड प्रतिनिधी साहेबराव गागलवाड। मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कथितरित्या धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप करत मुदखेड तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे। मराठी पत्रकार परिषद मुदखेड तालुका शाखेच्या वतीने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले। संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता हा चौथा स्तंभ मानला जातो। पत्रकारांना निर्भय वातावरणात कार्य करता आले तरच लोकशाही अधिक मजबूत होईल आणि नागरिकांना सत्य व वस्तुनिष्ठ माहिती मिळण्याचा त्यांचा अधिकार अबाधित राहील। दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी साहेबराव गागलवाड। शासन, प्रशासन आणि समाज यांच्यामधील दुवा म्हणून पत्रकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात। समाजहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे आणि नागरिकांपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविणे ही पत्रकारांची मूलभूत जबाबदारी आहे। त्यामुळे पत्रकारांना धमकावण्याचे, दबाव टाकण्याचे किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे प्रकार लोकशाहीच्या मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। पत्रकारांच्या म्हणण्यानुसार जून 25 रोजी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून कथितरित्या धमकीवजा वक्तव्य केले। या घटनेमुळे पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर हा थेट आघात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। मराठी पत्रकार परिषदेचे नांदेड जिल्हा सहसचिव ईश्वर पिन्नलवार आणि मुदखेड तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते यांनी निवेदन देताना सांगितले की पत्रकारांना निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडता यावे, यासाठी त्यांना कायद्याचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे। पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार वाढत असल्यास त्याचा परिणाम लोकशाही प्रक्रियेवर होऊ शकतो। त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। हे निवेदन मुदखेड तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पाटे, मारुती जगताप आणि संतोष कामठेकर यांच्याकडे सादर करण्यात आले। निवेदनाद्वारे शासनापर्यंत पत्रकारांच्या भावना पोहोचवून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात। पत्रकारांवरील दबाव, धमक्या किंवा अन्य प्रकारच्या छळाच्या घटनांवर कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली। यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सहसचिव ईश्वर पिन्नलवार, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, सचिव साहेबराव गागलवाड, प्रताप देशमुख बारडकर, गंगाधर डांगे, साहेबराव हौसरे, धम्मदाता कांबळे, मनोज कमठे, हफीज कुरेशी यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते। उपस्थित पत्रकारांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून या निषेधाला पाठिंबा दर्शविला। पत्रकारांनी स्पष्ट केले की पत्रकारांवरील कोणत्याही प्रकारच्या धमक्या, दबाव किंवा दडपशाहीला पत्रकार संघटना कदापि सहन करणार नाही। पत्रकारांचे स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि अभिव्यक्तीचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आवश्यक ते सर्व लोकशाही मार्ग अवलंबले जातील। लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी स्वतंत्र, निर्भय आणि निष्पक्ष पत्रकारिता आवश्यक असल्याने अशा घटनांवर शासनाने तातडीने आणि कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली आहे। पत्रकार संघटनांनी शासनाला दिलेल्या निवेदनातून पुन्हा एकदा स्पष्ट केले की पत्रकारांवरील दबावाचे प्रकार थांबविणे आणि त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे। दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल। पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।